नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्हा होमगार्ड भरती जाहीर झालेली आहे। नेमकं काय त्याबाबत सूचना आहेत, काय माहिती आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिलं होमगार्ड भरती होणं का गरजेचं आहे किंवा का तुम्ही होऊ शकता, तर होमगार्डमध्ये 3 वर्ष सेवा दिल्यानंतर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तसेच वनरक्षकमध्ये तुम्हाला 5% आरक्षण आहे, होमगार्ड जर तुम्ही असाल तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे सर्व विद्यार्थी हे होमगार्डमध्ये भरती होण्याचं जास्तीत जास्त त्यांचं प्रमाण आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज पूर्ण माहिती जाणून घेऊया की ही होमगार्ड भरती नेमकी कशी होणार आहे, कुठल्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि याची निवड प्रक्रिया नेमकी काय असणार आहे। तर विषय पाहून घ्या। होमगार्ड नोंदणी 2024ची बातमी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट बघा। ठाणे जिल्हा होमगार्डमधील 700 होमगार्ड अनुशेष भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन केलेले आहे। याकरता 25/8/2024 अखेर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती महाराष्ट्र cdhg.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छित असलेल्या ठाणे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीकरता अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक ठाणे डॉक्टर दीपाली धाटे यांनी केले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ठाणे जिल्ह्याचे रहिवासी असाल तरच तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे, अन्यथा तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे। आता बघा, नेमकं होमगार्ड संदर्भातील पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे। होमगार्ड सदस्यत्व महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचलित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे। या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची। हे सदस्य 3 वर्षाकरता दिले असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे 3-3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 58 वर्षापर्यंत पुन्हा नोंदणीकृत करता येते। याचा अर्थ तुमची जी सेवा आहे ती फक्त 3 वर्षासाठी आहे आणि तुम्ही जे काम करताय त्या कामाच्या गुणवत्तेनुसार, तुमच्या सेवेच्या गुणवत्तेनुसार तुम्हाला 58 वर्षापर्यंत पुढे नोकरी करता येईल। तर होमगार्ड सदस्याचे कर्तव्य काय आहेत ते आपण जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचं, रोज तुम्हाला होमगार्डची ड्युटी नसते। तर नेमकं काय असतं, तर पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी, पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन, विमोचन, पूर्वविमोचन, तसेच रोगराई, महामारी काळात, संप काळात प्रशासनास मदत करण्याची कर्तव्य दिली जातात। म्हणजे काय, शॉर्टकटमध्ये सांगतो, तुम्हाला रोज नोकरी नसते, म्हणजे रोज तुम्हाला कामावरती बोलवलं जात नाही। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कधी मोठे मोठे बंदोबस्त असतात, त्यावेळेस तुम्हाला कामावरती बोलवलं जातं। आता नेमका पगार किती असतो ते पाहून घ्या। होमगार्डांना देय भत्ते, होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन 570 कर्तव्य भत्ता व 100 रुपये उपहार भत्ता, तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता व ₹100 भोजन भत्ता व साप्ताहिक कालावधीसाठी 90 कवायत भत्ता दिला जातो। तो मित्रांनो, साधारणतः होमगार्ड जे आहेत त्यांना साधारणतः प्रतिदिन हा आत्ताच्या नवीन माहितीनुसार प्रतिदिन एक 800 ते 900 रुपये प्रतिदिन भत्ता दिला जातो, जर तुम्ही कामावरती हजर असाल तर। त्याच्यानंतर होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही, हे मागाशी सांगितलं। अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्यासाठी विनाकारण अनुपस्थित राहणार आहे, म्हणजे याच्यावरती सुद्धा तुमच्यावरती कारवाई होणार आहे। आदेशाचे पालन न करणाऱ्या होमगार्डवर सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम 1947 कलम 7 अन्वये बडतर्फ किंवा 250 रुपये इतका दंड, तसेच 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे। दुसरं महत्त्वाचं, होमगार्ड नोंदणीकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही।
किंवा वशिलाही केला जात नाही. याकरता कोणी मला पैशाची लाच मागणी केल्यास अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय सातारा किंवा मान्य जिल्हा अपर अधीक्षक ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. आता हे सर्व फायदे वगैरे दिलेले. सर्वात महत्त्वाचे फायदे काय आहेत होमगार्ड सदस्यत्वाचे? शासकीय नियमानुसार गणवेश परिधान करण्याचा मान व शुल्क प्रशिक्षण मिळते. 3 वर्ष सेवा पूर्ण होमगार्डना महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, वन विभाग, अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण मिळते. त्याच्यानंतर प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन यासारख्या विषयाचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते. गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार आणि पदकेसुद्धा मिळवण्याची संधी आहे. स्वतःचा व्यवसाय, शेती इत्यादी सांभाळत देशसेवा करण्याची संधी आहे होमगार्ड झालं तर. आता निकष काय आहेत हे सर्वात महत्त्वाचं आहे. याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी पास लागतं. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता, तुमचं वय हे 20 वर्ष पूर्ण पाहिजे ते 50 वर्षाच्या आत. त्याच्यानंतर उंची पुरुषांकरता फक्त 162 सेंटीमीटर आहे, महिलांकरता फक्त 150 सेंटीमीटर आहे. जे की पोलीस भरतीला पुरुषांना 165 लागते आणि महिलांना 155 लागते. इथे उंची कमी लागते. तर ज्यांना पोलीस भरती उंचीमुळे होता येत नाही आणि वर्दी घालण्याचं स्वप्न आहे त्यांनी नक्की फॉर्म भरावा. पुरुष उमेदवारांना छाती न फुगवता 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रे बघा. रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र दोन्ही अनिवार्य. शैक्षणिक प्रमाणपत्र, जन्मदिनांक पुराव्याकरता SSC बोर्ड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, तांत्रिक आहार्थ धारण करता असल्यास तत्सम प्रमाणपत्र, खाजगी नोकरी करत असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र. हे तुमचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र आहेत. शारीरिक क्षमता, आता म्हणजे तुमचं जे फिजिकल आहे ते काय होणार आहे ते पाहून घेऊया. उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळवून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये किमान 40% गुण घ्यायचे आहेत. तर 1600 मीटर जे रनिंग आहे सेम पोलीस भरतीप्रमाणे आहे. 5 मिनिट 10 सेकंदाच्या आत आला तर तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळतील आणि पुढे प्रत्येक 20 सेकंदाला तुमचे 2-2 गुण कमी होणार आहेत. मुलींसाठी बघा 2:50च्या आत आला तर 25 पैकी 25 गुण आहेत. सेम आपलं पोलीस भरतीप्रमाणे टाईम दिलेला आहे. त्याच्यानंतर गोळाफेक आहे सेम 8.5 मीटर फेकला तर आउट ऑफ 10 पैकी 10 गुण. स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही. त्याच्यानंतर महिलांना 6 मीटर जर आउट ऑफ फेकला तर 10 पैकी 10 गुण. आता इथे बघा तांत्रिक आहारता गुण, जर तुमचं ITI प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल किंवा खेळामध्ये प्रावीण्य असेल, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये, किंवा तुम्ही माजी सैनिक असाल, तुमच्याकडे NCC B, NCC C प्रमाणपत्र असेल, तुमच्याकडे जड वाहन चालकाचा परवाना असेल तर तुम्हाला हे सगळे गुण डिवाईड केलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट मारून व्यवस्थित पाहू शकता. 10 गुण आहेत याला. त्याच्यानंतर ह्या काही सूचना दिलेल्या आहेत. शेवटची तारीख आहे 15/8/2024 म्हणजे 15 ऑगस्टला तुमची तारीख ही संपणार आहे फॉर्म भरण्याची. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आहे. आता फॉर्म कसा भरायचा हे तुम्ही पाहू शकता. या संकेतस्थळावरती जायचं आहे. एनरोलमेंट या मेनूमधून ऑनलाईन एनरोलमेंट फॉर्म हा सबमिट करण्याचा माझी विद्यार्थ्यांना सूचना असेल, तुम्ही जिथे प्रॉपर सायबरमध्ये फॉर्म भरून घेतात तिथेच तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे तुमच्या काही चुका होणार नाहीत. हे सगळ्या माहिती आहेत. व्हिडिओ आवडला असेल होमगार्ड संदर्भात तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 25/8/2024 ही अखेरची तारीख आहे ऑनलाईन अर्ज मागवण्याची. म्हणजे ठाणे जिल्ह्याची जी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची ती 25 ऑगस्ट आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.